आयोजकांनी लगेचच संचालनाची तयारी करायची आहे. संचालनासाठी वेळ घालवू नका. या ठिकाणी विद्यार्थी उन्हामध्ये आहेत, त्याच्यामुळे संचालन लवकरात लवकर करून घ्या. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपळशेत सलामी या ठिकाणी स्टेजला द्यायची आहे. स्टेजवरती मान्यवरांना सलामी द्यायची आहे. स्टेजच्या पुढे गेल्यानंतर हात खाली घेऊन पुन्हा एकदा आपण आपल्या स्थितीमध्ये पुढे चालत राहायचं आहे आणि संचालन पूर्ण झाल्यावरती आपापल्या जागेवरती घेऊन जसं होतं उभे तसं येऊन थांबायचं आहे. या खरोंडा गावखन आणि त्यांचे समेत माननीय तुमडा सर आणि माननीय श्री सुभाष टोपले सर यांचे मार्गदर्शक या ठिकाणी स्टेजला मान्यवंदना देत आहेत. सुंदर क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पिंपळशेत केंद्र शाळा यांच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी आपण ज्या ठिकाणी आपली शाळा होती पूर्वी संचलनाच्या अगोदर त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. संचलनामध्ये सलामी देताना तालबद्ध पद्धतीने असं हे संचलन. त्यानंतर मोतीमाळ शाळेचे विद्यार्थी स्टेज समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सॅल्यूट मारायचं आहे. स्टेजच्या पुढे गेल्यानंतर आपले हात खाली घ्यायचे आहेत. पुढची शाळा आहे पळशी धावडपाडा शाळेचे विद्यार्थी.
यांच्या प्रतिमेला हार अर्पण केलेला आहे पाहुण्यांनी. अतिशय अशा ह्या स्पर्धा, या स्पर्धेमध्ये हिरिरीने भाग घेण्यासाठी जमलेले सर्व विद्यार्थी, खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक केंद्र पिंपळशेत या ठिकाणी भव्य दिव्य ह्या स्पर्धांचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे. गावचे सरपंच मान्य श्री दिनेश जाधव साहेब यांच्या हस्ते फळ वाढून या ठिकाणी कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन या ठिकाणी होत आहे. त्यांच्या समेत उपसरपंच निलेश बेसकर साहेब, ग्रामपंचायत. सर्वांना माझा नमस्कार. आज पिंपळशेत येथे क्रीडा स्पर्धा केंद्रस्तरीय पिंपळशेत या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेला उपस्थित आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य, उपसरपंच, शाळेतील व्यवस्थापक अध्यक्ष, सदस्य, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आम्हाला या ठिकाणी स्पर्धा होतात एक आनंद झालेला आहे का अशा स्पर्धा दरवर्षी या ठिकाणी झाल्या पाहिजेत. मोकळे वातावरणामध्ये आणि मोकळे क्षेत्र इथे उपलब्ध आहेत. अजून 1.5 स्तरीय पण इथं स्पर्धा होणार आहेत. पण मुलांना एक लक्षात ठेवा, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय म्हणजे तुम्ही खेळामध्ये चांगले काम करणार. खेळाच्या बाजू हा 2 असतात, एक जीत आणि एक हार. जसं पैशाच्या बाजू 2 असतात, काटा सपा, तसं खेळाच्या बाजू पण 2 बाजू आहेत, हार आणि जीत. तर कुणी पण जिंकला कोणी पण हारला ते एकदम खचून जायचं नाही. तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलात म्हणजे तुम्ही त्या खेळाचे तुम्हाला सर्व जे नियम होते आहेत ते तुम्हाला माहीत आहेत. आणि खरोखरच शिक्षकांचा मी अभिनंदन करतो का एवढे मोठे संख्येने इथं तुम्ही उपस्थित आणि सर्व नियोजनबद्ध इथं आपली स्पर्धा तुम्ही घेत आहेत. आज जवळपास आपल्या इथे 19 शाळा इथं सहभागी आहेत केंद्रामध्ये आणि मला वाटतं 1000च्या वर पटसंख्या या मुलांची आहे. म्हणजे पटसंख्या पण आपल्या या केंद्रामध्ये पाहिजे जबरदस्त सर्व शिक्षकांच्या मेहनतीमुळं हे सर्व झालेलं आहे. स्पर्धेमध्ये जे पंच आहेत, नियम आहेत, हे थोडेसे कुठे वाद न झाला पाहिजे याची सर्व शिक्षकांनी, पंचांनी थोडी जबाबदारी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना थोडंसं दुखापत झाले नाही पाहिजे. दुखापत झाली असेल तर आपल्या इथं दवाखाना आहे, तिथे एक मी आपल्या मी फोन करतो, इथं थोडासा आपल्याला ॲम्ब्युलन्स वगैरे आणून द्यायला सांगतो. परंतु सर्व मुलांना पण एक विनंती आहे, कुणी खेळताना राग ठेवायचा नाही. शेवटी आपलेच भाई बंधू आहेत, त्याच्यामुळे रागाने खेळू नका. स्पर्धा होत राहतील, दरवर्षी होत राहतील, पण आपले जे तुमचे शरीर जे आहे हे पण चांगलं ठेवायचे आहेत. येत्या काळखंडामध्ये तुम्ही अशी मेहनत करा. दरवर्षीप्रमाणे आपण मागच्या वर्षी कला क्रीडा महोत्सव ठेवलेला होता, या वर्षी पण आपण ठेवणार आहेत. त्याची पण तुम्ही जोरदार तयारी करा. आणि आपल्या या केंद्राचे नाव हे तुमच्या हातात आहे, शिक्षकांच्या हातात आहे, पण जास्त तुमच्या हातात आहे. मुलांनो, गावाचे नाव, शाळेचे नाव, तालुक्याचे नाव हे तुमच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला एकदम जबरदस्तीने इथं ताकद लावावी लागेल, चांगलं खेळावं लागेल. मी जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला पुढील कामासाठी आणि खेळासाठी माझ्याकडून शुभेच्छा, ग्रामपंचायतीकडून तुम्हाला शुभेच्छा देत आहे. एवढंच 2 शब्द मला इथं 2 शब्द बोलायला दिला. धन्यवाद, मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. या क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. सर्व नियमांचे
एक निष्ठेने पालन करू व खिलाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमची शाळा केंद्राचा सन्मान व गौरव होईल अशा ईर्षेने क्रीडा महोत्सवात भाग घेऊ. जय हिंद. पेट विश्राम. रायगड या ठिकाणी सलग गटाने आणि लांबून पळ जरा. मस्त लांबून पळायचं.
Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. Wait. एक काढली ना का नाही काढली एक एक काढा द्यायची ना खुर्ची आई